नगरपालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले ढासळलेत। 10 मंत्र्यांसोबत आमदारांचाही आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये पराभव झालाय। कोणते मंत्री आणि आमदारांना मतदारांच्या नाराजीचा फटका बसलाय आपण पाहूयात। नगरपालिका निवडणुकीत दिग्गजांचे गड ढासळले। मतदारांच्या नाराजीचा मातब्बरांना फटका। दहा मंत्र्यांच्या प्रभाव क्षेत्रात सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव। हा जल्लोष आहे शहाजीबापू पाटील यांच्या सांगोल्यातील। भाजपनं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंमागे सगळी ताकद उभी केली, मात्र सांगोल्यातील जनतेनं जयकुमार गोरेंना चांगलाच दणका दिला। सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या केलेल्या 13 पैकी 11 नगरपालिकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आणि विरोधकांनी हलगीच्या तालात गुलाल उधळून जल्लोष केला। दिग्गजांना नाकारल्याची घटना फक्त सोलापूर जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही, तर नगरपालिका निवडणुकीत तब्बल 10 मंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांना मतदारांनी पराभवाचे धक्के दिले। मंत्री नितेश राणेंच्या हातातून कणकवली निसटली। जयकुमार गोरेंचा सोलापूरमध्ये पराभव। धरणगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना पराभवाचा धक्का। पणन मंत्री जयकुमार रावल यांनाही धक्का। नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजनांच्या प्रभाव क्षेत्रात फटका। मंत्री बाबासाहेब पाटलांना होम पिचवर दणका। भुसावळमध्ये संजय सावकारेंच्या पत्नीचा पराभव। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे मित्र निलेश काटेंचा पराभव। श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सेनेचे अतुल चौगुले विजयी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना मुक्ताईनगरमध्ये धक्का। आमदार रमेश बोरनारेंच्या भावाचाही पराभव। आमदार अमोल खताळांच्या भाऊजाई पराभूत। आमदार प्रताप भारसाकळेंच्या पत्नीचा पराभव। शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी पराभूत। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांचा होम पिचवरच पराभव। मनाला वाटेल तो उमेदवार देत मनमानी कारभार आणि जनतेकडे दुर्लक्ष केल्यास मतदार मतपेटीतून उत्तर देतात, हेच या निकालातून स्पष्ट झालं आणि त्यामुळे लोकशाहीत जनतेला विश्वासात घेऊनच काम करायला हवं, नाहीतर 5 वर्षांच्या पाहुण्याला जनता निवडणुकीत शांततेत धडा शिकवल्याशिवाय राहत नाही, हेच खरंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।